अशी फॅमिली जर असली तर आवर्जून माणसाला तिथे जाऊशी वाटतं आणि खरंच आमची फॅमिली किंवा आमचे नातेवाईक खूप म्हणजे खूप चांगले आहे. चला व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू राहा, कुठे स्किप करू नका. आज कसला कार्यक्रम आहे तुमच्यासोबत संपूर्ण व्हिडिओ शेअर करणार आहे. त्याच्यामुळे ना व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब पण करत चला. मी कल्पना नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत करते. चला, माणसं इथे स्वयंपाकाला लागलेले आहे आणि कार्यक्रमाचा स्वयंपाक बनवताय. आता तुम्हाला याच्यामध्ये संपूर्ण माहिती देणार आहे, नातेवाईक पण मी सांगणार आहे कोण कोण आहे ते. चला, इथे ना माझे मामदीर आहे ना, मामदिराच्या नाताचा बर्थडे आहे. एक मामदिराच्या मुलाचा बर्थडे, एक मामदिराच्या मुलीच्या मुलाचा बर्थडे आहे. म्हणजे दोघं बहीण भावांच्या मुलांचे बर्थडे आहे, 1 वर्षाचे झालेले आहे. त्याच्यामुळे इथे स्वयंपाकाची तयारी चालू आहे. त्याच्यामुळे ना सगळे नातेवाईक आम्ही आलेलो आहोत आणि खूप मोठा कार्यक्रम सुरू झालेला आहे. चला, स्वयंपाकाची तयारी झालेली आहे. इंद्रायणी तांदूळ असतात ना, त्याचा भात बनवताय. माणसंच स्वयंपाक करताय इथे आमच्याकडे शक्यतो, आणि शेगड्या नसतात बरं का आमच्याकडे, चुलीवरच स्वयंपाक करत असतात. चला, भात झाल्यानंतर आहे ना ते मटणाची भाजी पण बनवणार आहे, कारण का बोकड्याचं मटण आहे. आमचे मामदीर आहे ना, त्यांनी खूप मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे. सगळे नातेवाईक त्यांनी बोलवलेले आहे. जवळजवळ 1 महिन्यापासून ते आमंत्रण देत होते की आपल्या नाताचा बर्थडे आहे म्हणून. त्यांच्या मुलीच्या मुलाचा बघा किती त्यांचं प्रेम असेल त्या नातावर. चला असो, आणि बाजरीच्या भाकरी आम्ही सुरुवात केलेली आहे करायला. खूप छान झालेल्या आहे बाजरीच्या भाकरी. मटण असलं म्हणजे बाजरीच्या भाकरी तिथे आवर्जून करायलाच लागतात. काही चपात्या पण करायच्या आहे आणि काही बाजरीच्या भाकरी. आता आम्ही काय करत असतो, गावाला असे कार्यक्रम जर असले ना तर माणसं आहे ना मटणाची भाजी भात बनवतात ते, आणि आम्ही असं भाकरी किंवा चपात्या बनवत असतो. चपात्या भाकरी बनवायला पण आहे ना अशी आळोपाळी बसतो बरं का. आम्ही सगळ्या जणी ना थोडं थोडं करत असतो. चला, काही जावा काही सुना असे भरपूर आमचे जेवढे नातेवाईक आहे ते असे स्वयंपाकाला लागतात. दगडाच्या चुली मांडलेल्या इथे बघू शकता. गावाला कसे लाकडं पण भरपूर असतात. चुली मांडायच्या आणि मोकळ्यामध्ये असं स्वयंपाक करायला बसायचं. चला, जावा पण होत्या, सुनांचा पण इथे स्वयंपाक करून झालेला आहे. म्हणजे भाकरी वगैरे काही कोणी पीठ मळत होतं, कोणी भाकरी करत होतं. चला म्हटलं मी पण आहे ना कार्यक्रमाला गेली तर माझा पण हात लागलाच पाहिजे. म्हटलं चला मी पण 2-3 बाजरीच्या भाकरी बनवते. मला पण येतं बरं का बाजरीच्या भाकरी चुलीवरच्या. आणि चला म्हटलं तसं आहे ना, मला आहे ना मी चुल्याजवळ बसत नाही. मला आहे ना धुराची ॲलर्जी आहे. आता जवळजवळ 1-2 वर्षापासून आहे ना, म्हणजे मी चुल्याजवळ बसतच नाही, मला त्रास होतो धुराचा. तरी पण म्हटलं चला 2-3 भाकरी तर मी बनवणारच. माझी तर हौसच होती ती. चला, मी भाकरी वगैरे केल्या इथे 2-3 अशा बाजरीच्या. त्याच्यानंतर आहे ना आज आहे ना मोठा असा कार्यक्रम माझ्या दिराने ठेवलेला आहे. त्याच्यामुळे आहे ना चला म्हटलं कार्यक्रमाला पण हजर व्हायलाच पाहिजे. नाही तर आम्हाला गावाला त्याच्या आधी जायचं होतं, पण मग दिरांचा फोन आला का ह्या वेळेस कार्यक्रम ठेवलेला आहे ह्या तारखेला. तर म्हटलं चला आपण तेव्हाच जाऊया. म्हटलं कार्यक्रम पण होईल आणि घरी पण गावाला जाणं होईल. चला, त्याच्यानंतर आहे ना खूप छान पद्धतीने त्यांनी कार्यक्रम ठेवला. जवळजवळ आहे ना 8 ते 10 हजाराचा बोकड्या घेतलेला होता बरं का त्यांनी. आणि गावाला कसं बोकड्याचं मटण किंवा चिकनचे हे पद्धती जास्त चालतात. चला, आमच्या इथे बघा मस्त असं आहे ना मोकळ्यातच घर आहे बरं का दिराचं. इथे बसलेले आहे ननंदबाई, माझ्या माम ननंदबाई आणि माझ्या सासूबाई आत्या. दोघी माम भाषांचं मस्त बोलणं चालू आहे. आता इकडे माझ्या जाऊबाई पण बसलेले बघा, पिवळ्या पातळावाल्या. आणि सगळे आमची फॅमिली ना आम्ही लवकरच गेलो, 1 वाजताच लवकर गेलो. म्हटलं कसं ती आमची जाव आहे ना ती पण एकटीच आहे, तिला 2 मुली, पण ते मुलींचे छोटे मुलं ते पण रडत होते. त्याच्यामुळे ना म्हटलं चला स्वयंपाकाला आपण लवकरच हजर होऊ. चपात्या भाकरी झालेल्या आहे आमच्या आणि आम्ही बाहेर येऊन बसलेलो आहोत बघू शकता. याच्यामध्ये बाहेरची फॅमिली कोणीच नाही बरं का, आमची सगळे नातेवाईक आहे. चला, कार्यक्रम तर एवढा सुंदर केला आमच्या दिरांनी. एवढं छान मस्त पद्धतीने जेवण वगैरे पण त्यांनी बनवलं. आणि जेव्हापासून गेला तेव्हापासून आमची सगळी विचारपूस केली त्यांनी. हे बघा मस्त आमच्या घरचे बाहेरचे नातेवाईक सगळे बसलेले आहे. चुलत जावा मावस जावा सगळ्याच एकत्र आहे. आता मेन म्हणजे कसं आहे माहिती का, माझी सासू आहे ना, माझ्या सासूचं माहेर सासर एकच आहे. त्याच्यामुळे माझ्या सासूचे भाऊ किंवा माझ्या सासूच्या बहिणी वगैरे सगळे गावातच आहे. माझी जाव आहे ना, माझ्या जावाचं पण माहेर सासर गावात आहे. 2 पुतण्या पण
माझ्याच म्हणजे तिचं पण त्यांचं दोघींचं पण सासर माहेर गावातच आहे. चला इथे मस्त बसलेले आहे बघू शकता. आणि म्हटलं थोडंसं आहे ना आपण व्हिडिओ घेऊ, कारण काय ना थोडासा प्रकाश होता तोपर्यंतच घेऊ म्हटलं, नंतर आहे ना अंधार झाल्यावर काही दिसणार नाही. माझ्या दिराचं घर आहे ना शेतामध्येच आहे बरं का, असं मोकळ्यामध्येच आहे जसं आमचं आहे तसं. पाहुणे मंडळी तर अजून काही आले नाही, काही येताच आहे. चला इथे ना केक म्हटला लवकरच थोडंसं कापायला सुरुवात करा, कारण का तुमचे फोटो वगैरे किंवा व्हिडिओ वगैरे घ्यायला अंधाराचे जमणार नाही, कारण का शेतामध्ये कसं जास्त बल्ब वगैरे नसता, उजेड नसतो त्याच्यामुळे. चला इथे सुरुवात झालेली आहे औक्षण करण्यासाठी. आणि हे दोघं मुलांचा बड्डे आहे बरं का. ती मुलगी ना ही हिची आहे, ही माझी जावईची मुलगी आहे ना, तिच्या मुलाचा बड्डे. आणि ह्या बाजूला आहे ना हिची पुतण सून आहे. आता ह्या मुलाचा बड्डे म्हणजे दोघी सख्या जावा आहे ना, तर एकीच्या मुलाचा बड्डे आणि एकीच्या मुलीचा बड्डे आहे. चला माझ्या ननंदबाई पण आलेल्या आहे औक्षण करायला, त्यांनी पण स्वेटर घातलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता प्रत्येकाने स्वेटर घातलेलं आहे. इतकी थंडी आहे गावाला, फक्त छोट्या मुलांनी घातलेलं नाही. आणि म्हटलं चला आपण तर पुढाकार तर घेतलाच पाहिजे म्हटलं व्हिडिओ बनवायला, नाही तर कोणीच पुढाकार घेणार नाही, कारण का मी काय करत असते, मला खूप अशी आवड आहे बरं का. म्हटलं चला आपण जर व्हिडिओ जर काढला नाही तर ते काही आठवणी वगैरे राहणार नाही. आता हा व्हिडिओ मी तयार केला तर माझ्या मोबाईलमध्ये वगैरे कायमची ही आठवण राहणार आहे. चला माझ्या ननंदबाईंनी त्या मुलासाठी बघा सायकल पण आणलेली आहे. चला इथे ज्याला यायचं ते ऑप्शन करतंय आणि मी तर मोबाईलच पकडून होते. आणि त्याच्यानंतर आहे ना इथे बघा आता आलेली आहे आमची सुनबाई. आता मी हिला तर नेहमी घेतच असते, तिला पण आवाज दिला. पूजा नाव आहे तिचं तर जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण का घरचं पण खूप सारं हँडल करते बरं का ती. तिला पण 2 मुलं, 1 मुलगा आणि मुलगी आहे. आणि पूजा नाव आहे तिला, तर मी फोन करून दिला नाही, असं करून ठेव तसं करून ठेव, तर सगळं माझं घर वगैरे सगळं तिच्यावरच अवलंबून आहे. तिला सांगितलं का सगळं करत असते आणि तिला आवाज दिला का पटकन येत असते. चला इथे आहे माझ्या मामदिराची ही मोठी मुलगी आहे बघू शकता, आणि ती 2 नंबरची आहे. आणि त्यांचे मुलं पण हे बघा राहती नाही बघा, त्याच्यामुळे ना त्या मुलींना काहीच करून देती नाही. मुलं अशीच करतात, आई माहेरा येते पण मुलं अजिबात राहती नाही. इथे आमची मोठी सून आहे, अनिता नाव आहे तिचं. ह्या आमच्या दोघी सुना असले का आम्हाला काही कोणाची गरज नाही, त्या सगळ्या गोष्टी हँडल करत असतात बरं का. चला त्याच्यानंतर आहे ना घरचं सगळं आवरून वगैरे आम्ही लवकरच आलो 1 वाजता. इथे ना मस्त म्हटलं चला बड्डेला जायचंय आपल्याला, वेळेवर जायला पाहिजे, वेळेवर म्हणजे जेवणाच्या वेळेस तर नाही जायचं, म्हणून आम्ही लवकरच गेलो. आता इथे ना मुलासाठी ना मी कपडे वगैरे पण नेलेले होते, ते पण देऊ म्हटलं. चला ते पण दिलेले आहे. आता जरा इथे माझ्या ननंदबाई ना त्यांच्याकडे मी मोबाईल दिलेला होता. आता इथे बघा ही त्यांची फॅमिली बरं का. हे बघा 2 सख्खे भाऊ आणि त्या मामदीर आहे त्यांच्या दोघांच्या बायका, आणि त्यांच्या दोघांना आहे ना एक मुलगा आहे बघू शकता. आणि ही ते एकाची सून आहे बघू शकता, आणि एक दिराच्या 2 मुली आणि त्यांचे जावाई, अशी त्यांची फॅमिली आहे. त्याच्यानंतर आहे ना सगळे फोटो वगैरे घेतले, व्हिडिओ वगैरे घेतल्या. म्हणलं माझ्या मोबाईलमध्ये ना कायमचे शेव राहील, आणि कधी ना कधी ही आठवण आम्हाला राहणारच आहे, किंवा ते पण कधीतरी मोबाईलवर बघितलं तर त्यांना पण हे दिसणारच आहे बघू शकता. चला केक कापायला सुरुवात झालेली आहे. केक पण त्यांनी खूप मोठे मोठे आणलेले आहे बघू शकता. अंधार पडलेला आहे आणि बाहेर लाईट आहे, तरी थोडंसं आहे ना म्हणजे व्यवस्थित दिसत नाही बरं का, समजून घ्या तुम्ही पण, कारण का खेड्यावर असंच असतं. पण बघा एक हाऊस असते. चला स्वयंपाक वगैरे झालेला आहे. मटणाची भाजीचं तर काही मी गेली नाही तिथं ना, माणसं स्वयंपाक करीत होते, काही तिथे गेलीच नाही मी मोबाईल घेऊन. त्याच्यानंतर सगळी फॅमिली ना आता जेवायला बसलेली आहे. म्हणजे पहिल्यांदा आहे ना माणसांना बसवलं, नंतर आहे ना बाया वगैरे बसल्या. आणि खूप मोठे म्हणजे खूप मोठ्या मनाचे आहे माझे दीर बरं का, मामदीर. आणि त्यांना आहे ना खूप आवर्जून असे कार्यक्रम करायला पण आवडतं, किंवा मग ते पण आहे ना असं कोणत्याही कार्यक्रमामध्ये हजर असतात. आणि आपण शेरगावामध्ये काय करतो, आपण घरामध्ये केक आणतो आणि तो केक कापतो. आपली की 2-3 माणसं असतात, त्यांनीच खायचं त्यांनी, आणि त्याच्यानंतर हॉटेलमधून काहीतरी आणायचं ते खायचं, किंवा हॉटेलला जायचं असं असतं. पण गावाला ना खरंच खूप मोठ्या मनाचे लोक असतात बघा. ते ना स्वतः कधीच खाणार नाही, ते दुसऱ्याला काहीतरी खाऊ घालणारच. बघू शकता माझ्या दिराने इतका मोठा कार्यक्रम ठेवलेला होता, आणि 10,000चा बोकड्या त्यांनी घेतलेला होता. चला मी पण जेवायला बसलेली आहे बघू शकता. ज्यांना खायचं नाही त्यांना त्यांच्यासाठी वेगळा पण स्वयंपाक बनवलेला होता त्यांनी. हे पद्धतीने गावाला गेल्यानंतर आमचे कार्यक्रम असे साजरे होत असतात. हे बघा
आणि चला आता इतके पाहुणे होते ना, तर भरपूर 10 वाजेपर्यंत जेवण चालू होते. 1 वाजेचा स्वयंपाक चालू होता आणि लवकरच जेवायला बसवलं तर आम्ही बघा. त्याच्यानंतर हे बघा जेवण वगैरे सगळ्यांचे झाले. आणि आमचा आहे ना शर्तीचा पण खेळ आहे, तुम्हाला भरपूर व्हिडिओमधून मी सांगत असते. त्याच्यामुळे ना आमचे मामदीर आहे ना ते शर्त्यांमध्ये आहे, म्हणजे ते पण येतातच जातातच कुठे पण शर्तीला वगैरे असतात. त्याच्यामुळे सगळे मग त्यांचे मित्रमंडळी ना ते तर नंतर आमचे जेवण झाल्यावर आले. भरपूर असे लोक आले नंतर, तरी पण चपात्या वगैरे कमी आल्या तर त्यांनी भरपूर केल्या वाटतं नंतर त्यांनी. त्याच्यानंतर इथे बघू शकता दुसऱ्या दिवशी ना आमच्या शर्तीमधला एक मुलगा आहे ना, त्याचं नाव गोरख आहे. तो रोजच येतो असतो आमच्याकडं. त्याचा पण बड्डे होता गोरखचा, आणि इथे 2 केक आणलेले आहे. आणि दुसऱ्या दिवशी पण आहे ना आमच्या शंभोचा पण बड्डे होता. शंभो म्हणजे आमचा घोडा आहे. आता अंधार होता म्हणून आम्ही त्याला बाहेर काढलेले नाही बरं का. भरपूर व्हिडिओमधून मी त्याला दाखवलेलं आहे आमच्या शंभोला. त्याचा पण बड्डे होता शंभोचा. बघा किती आवर्जून बघा गावचे लोक काय गोष्टीचं असं एकत्र येऊन कार्यक्रम करत असतात. आणि इथे छान असं त्यांनी ना शंभोचा पण बड्डे केला आणि त्या गोरखचा पण बड्डे होता. हे बघा आमचे नातवंड आहे 2 जण मस्त इथे पिकअप वरती बसलेले आहे. आणि आमचे हे सगळे फॅमिली ना नातेवाईकच आहे, अजिबात दुसरे नाही, हे बघू शकता. आणि अशा पद्धतीने आमचे कार्यक्रम होतच राहतात आणि एकत्र येतच राहतो. आणि आवर्जून बघा आम्हाला पण असं गावाला जाऊशी वाटतं. बघा आमची फॅमिली बघू शकता, ही तर थोडीच आहे, तुम्ही बघाल ना इतकी मोठी फॅमिली ना आमची गावाला. मी नेहमी व्हिडिओमधून सांगत असते. चला केक पण कापलेला आहे, त्या छोट्या मुलांना बसवलंय दोघांना, माझ्या पुतण्यांचे 2 मुलं आहे बरं का. हे असं आमचा गावचा कार्यक्रम वगैरे होत असतो. आणि चला ह्या पद्धतीने खूप सुंदर असा कार्यक्रम केला माझ्या मामदिरांनी वगैरे. सगळी फॅमिली आलेली होती, सगळ्यांना बोलवलेलं होतं, आवर्जून आमंत्रण दिलेलं होतं. चला ह्या पद्धतीने ना फोटो वगैरे पण काढले त्यांनी. आणि आता हे ना आमच्याकडे जेवणार आहे बघू शकता. आणि हे पण जेवायला असतात, तर जे बनवलं ते खात असतात बरं का. कधी पण जे असेल तेच खातात. चला व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू बघितल्याबद्दल खरंच मनापासून खूप 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 धन्यवाद.